स्वप्नील जाधव यांच्याकडे आपण जाऊयात। स्वप्नील, काय सांगाल? फक्त 50 मिनिटं उरलेली आहेत लोकसभेचं मतमोजणी सुरू होण्यासाठी। सध्याचे काय अपडेट्स आहेत? कशा पद्धतीने ही जी तयारी आहे ती सुरू आहे आणि धाकधूक कशी दिसते उमेदवारांमध्ये, त्यांच्या समर्थकांमध्ये? तर अगदीच 50 मिनिटं उरलेली आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये टपाली मतमोजणी होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 80 दिवसांचा जो कार्यक्रम होता, यानंतर आज मतमोजणी आहे। खरं तर सगळ्यांची धाकधूक वाढलेली आहे, कार्यकर्त्यांची सुद्धा आणि उमेदवारांची सुद्धा। सर्वांनीच एकूणच कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी आपले देव आता पाण्यात ठेवल्याचं पाहायला मिळतं। एकूणच आजच्या या सत्रामध्ये 12 पर्यंत आहे ते कुठेतरी कल आहेत ते येतील, मात्र दुपारी 3 ते 4 पर्यंत कोण जिंकणार या संदर्भातील स्पष्टता येईल। माझ्या मागे शिवडी मतमोजणी केंद्रावरती आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। खुर्च्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जे पोलिंग एजंट आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। ही टपाली मतमोजणी झाल्यानंतर खरं तर 8 वाजल्यापासून यंत्रणांद्वारे ती मतमोजणी होणार आहे। मात्र एकूण टपाली मतमोजणीमध्ये कोण आघाडीवरती ठरतं याची सुद्धा उत्सुकता तेवढीच आहे जेवढी यंत्रणेद्वारे जी मतमोजणी होणार आहे त्याच्यामध्ये आहे। कारण मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी आपण बघितलं राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती। एकूणच 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये जी मतदान प्रक्रिया झाली, यामध्ये मुंबईमध्ये 5व्या टप्प्यात मतदान झालं आणि यानंतर खरं तर अवघ्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। आज ती उत्सुकता आहे ती आज कुठेतरी संपुष्टात येणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी। कारण कोणता उमेदवार हा जिंकून येतो आणि इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असं जी लढत आहे यामध्ये कोण कोणावरती भारी ठरतं। तसंच मुंबईमध्ये जर आपण आता बघितलं तर शिवडी मतदान या मतमोजणी केंद्रावरती आहे ते दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या 2 मतदारसंघांच्या जे उमेदवार आहेत ज्या निवडणुकीचा मतमोजणी ती होणार आहे। यामध्ये प्रमुख लढत जर पाहिले तर आपण दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई विरुद्ध विद्यमान खासदार राहुल शेवाळे, तर दक्षिण मुंबईमध्ये विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरुद्ध यामिनी जाधव ज्या विद्यमान आमदार सुद्धा आहेत। त्यामुळे खरं तर कोण जिंकतं आणि कोण कोणावरती भारी ठरतं यानंतरची उत्सुकता आहे ती सुद्धा आपण थेट माध्यमांद्वारे दाखवणार। मात्र काही मिनिटं अगदी 50 मिनिटांचा वेळ हा उरलेला आहे। फरा नक्की काय होतं या पुढच्या तासांमध्ये? स्वप्नील, 50 मिनिटांपेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे। जसजसा घडीचा काटा पुढे जातोय तसतसा वेळ ही जवळ येते निकालाची, मतमोजणीची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।